हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे किर्यास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 17व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः ज्ञाननिर्धूतकल्मषाः अपुनरावृत्तिं गच्छन्ति. त्याचा अर्थ असा होतो, तद्बुद्धयः म्हणजे ज्यांची बुद्धी ब्रह्मस्वरूप झालेली आहे, ज्यांची बुद्धी त्या परमात्म्यामध्ये स्थित झालेली आहे. तदात्मानः जे आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेले आहेत, म्हणजे परमात्म्याला स्वतःचा आत्मा ते समजतात, जे आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेले आहेत. तन्निष्ठाः म्हणजे त्या स्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त केलेले जे आहेत. तत्परायणाः तत्परायण जे झालेले आहेत. ज्ञाननिर्धूतकल्मषाः ज्ञानाने ज्यांनी आपली पापे नाहीशी केलेली आहेत, ज्ञानाने ज्यांचे पापपुण्यात्मक दोष पूर्णपणाने नष्ट झालेले आहेत, असे ते अपुनरावृत्तिं गच्छन्ति. जन्माभावरूप जो मोक्ष, त्या मोक्षाला ते प्राप्त होतात, परमात्म स्वरूपाला प्राप्त होतात. कोण? तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः आणि ज्ञाननिर्धूतकल्मषाः. म्हणजे तद्बुद्धयः म्हणजे ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये काय झालेली आहे, स्थित झालेली आहे, परमार्थ तत्वामध्येच ज्यांची बुद्धी लागलेली आहे. पुन्हा तद्बुद्धया तदात्मानः जे परमात्म्याला स्वतःचा काय समजतात, आत्मा समजतात, आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेले जे आहेत. तदात्मानः तन्निष्ठाः त्या स्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त केलेले जे आहेत, त्यातच ज्यांची काय आहे, निष्ठा आहे. नितराम स्थिती ही निष्ठा, सतत त्यांची स्थिती त्याच्यात कशात आहेत, परमात्मा स्वरूपामध्येच आहे. तन्निष्ठाः असे जे आहेत. तत्परायणाः जे तत्परायण झालेले आहेत. हे तत्वच ज्यांची काय आहे, परम गती आहे. त्या तत्वाशिवाय परमगती दुसऱ्या कशाला ते समजतच नाहीत, त्यामध्येच ते पूर्णपणे लागलेले आहेत. परमात्मा हेच ज्यांचं प्राप्तव्य स्थान आहे. ज्ञाननिर्धूतकल्मषाः ज्ञानाने ज्यांनी आपली पापे नष्ट केलेली आहेत, म्हणजे पापपुण्यात्मक दोष हे ज्ञानाने ज्यांचे पूर्णपणाने काय झाले आहेत, नष्ट झालेले आहेत, असे ते जन्माभावरूप मोक्षाला अपुनरावृत्तिं गच्छन्ति. पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होत नाहीत, तर जिथं गेल्यानंतर पुन्हा येणं नाही, अशा परमात्म स्वरूपाला ते काय होतात, प्राप्त होतात. पुन्हा त्यांना
जन्मावं लागत नाही. अपुनरावृत्तीम गच्छन्ति. जन्माभाव रूप जो मोक्ष, त्या मोक्षाला, पुनर्जन्मरहित असलेला जो मोक्ष, त्या मोक्षाला ते काय होतात, प्राप्त होत असतात. हे पहा 4-5 मुद्दे याच्यात आहेत. तद्बुद्धया, तदात्मानः, तन्निष्ठाः, तत्परायणाः आणि ज्ञाननिर्धूत कल्मषाः. तद्बुद्धया, हे पहा अंतःकरण जे आहे, करण म्हणजे इंद्रिय, हे चक्षुरादी जे इंद्रिय आहेत ते बाह्य इंद्रिय, आणि एक आहे अंतरिंद्रिय अंतःकरण, त्याचे आपण 4 भाग करतो. मग तेच अंतःकरण ज्या वेळेस काय करतं, निश्चय करतं, त्यावेळेस त्यालाच बुद्धी हे नाव येतं. ते ज्यावेळेस मनन करतं, संकल्प विकल्प करतं, त्याला मन हे नाव येतं. चिंतन केलं तर चित्त म्हणतात, आणि कोण्या एखाद्या गोष्टीचा अहंकार धारण केला त्यालाच काय म्हणतात, अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे याला अंतःकरण चतुष्टय आपण म्हणतो. अंतःकरणाचे हे 4 प्रकार. 4 प्रकार म्हणजे ते एकच अंतःकरण कार्यभेदाने त्या त्या नावाला काय होतं, त्या संज्ञेला प्राप्त होतं. त्याच अंतःकरणाने ज्या वेळेस निश्चय केला जातो त्यावेळेस त्यालाच बुद्धी हे नाव येतं. निश्चयात्मिका बुद्धीही असं म्हटलं जातं. निश्चय करणाऱ्या वृत्तीचं नाव काय आहे, बुद्धी आहे. साधकानं प्रथम बुद्धीने हा निश्चय करावा की एक परमात्म तत्वच परिपूर्ण आहे. त्या परमात्मा तत्वाशिवाय दुसरं काहीही या जगात परिपूर्ण नाही. असा काय करावा, बुद्धीनं माणसानं निश्चय करावा. हे पहा, संसार उत्पन्न होण्यापूर्वी देखील परमात्मा होता, लक्षात आलं का, आणि संसार नष्ट झाल्यानंतर देखील परमात्मा हा राहणारच आहे. आणि मध्यंतरी देखील हा संसाराचा जो प्रवाह आहे यामध्ये देखील परमात्मा आहेच आहे, जसाचा तसाच आहे. असा परमात्म्याच्या सत्तेविषयी काय करावा, आढळ निश्चय करावा. तद्बुद्धया या पदाचं काय आहे, त्याच्यात तात्पर्य आहे. सतत आपली बुद्धी त्या परमात्म तत्वामध्येच काय करावी, स्थित करावी. बुद्धीनं असा निश्चय करावा की परमात्म तत्व हेच काय आहे, नित्य आहे, हेच काय आहे, सत्य आहे, हेच काय आहे, त्रिकालाबाधित आहे. तीनही काळात याचा बाध होत नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निर्विकार. त्याला देशतः अंत नाही, कालतः अंत नाही, वस्तुतः देखील काय नाही आहे, अंत नाही. असा सर्व व्यापक परमात्मा आहे. असा बुद्धीनं काय करावा, निश्चय करावा. जे निश्चय करतात त्यांना म्हणतात तद्बुद्धया. त्यांची बुद्धी परमात्म तत्वामध्येच काय आहे, स्थित आहे. तदात्मानः, इथे आत्मा शब्द घेतलेला आहे. तदात्मानः म्हणजे त्या परमात्म्यालाच आपला काय समजतात, ते आत्मा समजतात. त्याच्याशी काय केलेलं असतं, त्यांनी तादात्म्य धारण केलेलं असतं. इथं आत्मा शब्द जो आहे तो मनाचा काय आहे, वाचक आहे. हे पहा, तद्बुद्धया आणि तदात्मानः म्हणजे बुद्धी त्याच्यामध्येच ठेवायची. मन देखील तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एक मनमना भव मद भक्तो. तू मन हे मीची करी. भगवंत म्हणतो तू मन काय कर, तुझं मन मत स्वरूपच करून टाक, माझ्यामध्येच काय कर, लावून टाक. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. त्या देवाचं चिंतन करता करता ते मन देखील काय होऊन जातं, रामरूपच होऊन जातं. इथं आत्मा शब्द हा मनाचा काय आहे, वाचक आहे. जसं बुद्धीच्या ठिकाणी परमात्म तत्वाचा एक काय झाला, निश्चय झाला, तेव्हा मनाने देखील आपोआपच काय होतं, परमात्म्याचंच काय होतं, चिंतन घडू लागत असतं. संपूर्ण क्रिया करतेवेळी हे चिंतन अखंड राहतं की सत्तारूपाने सर्व ठिकाणी एक परमात्म तत्वच काय आहे, परिपूर्ण आहे. त्या चिंतनामध्ये संसार येतच नाही. मग त्याला काय म्हणायचं, तदात्मानः. पुन्हा तन्निष्ठाः असं म्हटलेलं आहे. साधकाचं मन आणि बुद्धी हे ज्यावेळी त्या परमात्म स्वरूपामध्ये लीन होतात तेव्हा तो प्रत्येक क्षणी काय करतो, परमात्म्यामध्ये आपल्या स्वतःचा स्वाभाविक स्थितीचा काय करत असतो, अनुभव घेत असतो. हे पहा, जोपर्यंत मन आणि बुद्धी परमात्म तत्वाहून दूर होत नाहीत, अर्थात मनानं त्या परमात्म्याचं चिंतन आणि बुद्धीनं परमात्म्याचा निश्चय जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत आपली स्थिती ही परमात्म्यामध्ये स्वभावता असून सुद्धा त्याचा काही येत नाही, आपल्याला अनुभव येत नाही. तन्निष्ठा म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणीच विचाराने जे काय आहेत स्थित आहेत. निष्ठा शब्दाचा अर्थ बोलून गेलो. नितराम स्थिती ही निष्ठा, सतत एकसारखी काय असणं, स्थिती असणं, त्याला म्हणतात निष्ठा. हे महात्मे कसे आहेत? तन्निष्ठा तत्परायणा म्हणजे परमात्म्याशिवाय आपली वेगळी सत्ता न राहणं, त्या परमात्म्यामध्येच आपलं स्वतःला काय करून टाकणं, विलीन करून टाकणं, किंवा सतत त्याच्या चिंतनामध्ये तत्पर राहणं. लक्षात आलं? त्याला म्हणतात तत्परायणा. ज्ञाननिर्धूत कल्मषाः. आणि असे जे आहेत त्यांनी ज्ञानानं आपले पापपुण्यात्मक जे दोष आहेत ते काय केलेले आहेत? धुवून टाकलेले आहेत. ज्ञाननिर्धूत कल्मषाः, जे कल्मष आहे, जे दोष आहेत ते काय केलेले आहेत? धुवून टाकलेले आहेत. हे पहा, ज्ञान म्हणजे सत. आता हे सत आणि असत यांचा जो काय आहे विवेक आहे, त्या विवेकाची खरी जागृती आल्यानंतरच त्या असत पदार्थाची काय होते? पूर्णपणे निवृत्ती होत असते. ज्या वेळेस पूर्ण काय होत असतो? विवेक प्राप्त होत असतो. आता असताचा ज्यावेळेस आपल्याशी संबंध येतो त्याच वेळेस आपल्याकडून पापपुण्यात्मक हे दोष घडत असतात. ज्यावेळेस सतशी पूर्णपणे संबंध येईल, बुद्धी त्याच्यामध्येच लागलेली, मनही त्याच्यामध्येच लागलेलं, तन्निष्ठ झालेला जो आहे, तत्परायण झालेला जो आहे, आता त्याचा असताचा संबंध सुटल्यामुळं पापपुण्यात्मक दोष तर त्याच्याकडून नवे घडतच नाहीत, पण जे आहेत ते देखील काय होऊन जातात? पूर्णपणे नष्ट होऊन जातात. असे जे कोणी आहेत ते अपुनरावृत्तीम गच्छन्ति, म्हणजे जिथून पुन्हा पुनरावृत्ती नाही असं जे स्थान, की जिथं गेल्यानंतर पुन्हा मागं यावं लागत नाही, पुन्हा जन्माला यावं लागत नाही, पुन्हा पुनरावृत्ती नाही, अशा अपुनरावृत्ती म्हणजे जन्म अभाव रूप जो मोक्ष, त्या मोक्षाला काय होतात? प्राप्त होतात. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ज्याला बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञान झालं म्हणजे साधक आपण आपलाच ब्रह्मरूपतेचा काय घेतो? प्रत्यय घेतो. आपण ब्रह्मरूप आहोत असा स्वतः त्याला काय येतो? अनुभव येतो. आणि आपली वृत्ती पूर्णपणे ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानामध्ये असतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. अहह म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र, रात्रंदिवस त्याच अनुसंधानामध्ये तो राहतो. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. कारण या साक्षात्काराला कारण तो साधक आपली देहादिकांवरील आत्मबुद्धी काय करतो? टाकून देतो. पूर्वी त्याची अज्ञानावस्थेमध्ये आत्मबुद्धी असते, म्हणजे देहात्मबुद्धी असते, देहालाच माझं स्वरूप आहे असा त्याचा काय असतो? निश्चय. बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी. पण तो साधक या देहादिकावर असलेली जी आपली आत्मबुद्धी ती टाकतो आणि आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं काय करत असतो? निधिध्यासन करत असतो. आता त्या निधिध्यासनाला कारण तो साधक सर्व कर्मसन्यासपूर्वक केवळ श्रवण मननानं आपली वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी पूर्णपणे काय करतो? स्थित करतो. आता त्या श्रवण मननाला कारण त्या साधकाला सर्व प्रकारच्या कर्मफलाविषयी वैराग्य प्राप्त झालेला असल्यामुळं ब्रह्म हेच आपलं काय आहे? प्राप्तव्य आहे. अशा दृढ निश्चयाने तो रात्रंदिवस काय करतो? ब्रह्मप्राप्तीचीच ही साधनं म्हणजे निष्काम कर्म उपासना इत्यादी करतो. हाही एक काय आहे? या ओवीचा अर्थ आहे. दुसरा अर्थ इथं सांगितला त्यांनी, साधकाला देहापेक्षा आत्मा वेगळा आहे अशा बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने प्रथमतः परोक्ष आत्मज्ञान होतं. आत्म्याचं ज्ञान होतं
परोक्ष होतं, दृढ अपरोक्ष नसतं, परोक्ष होतं. एवढं त्याला कळतं की आपण देह नसून देहाहून भिन्न चैतन्य रूप असलेला जो आत्मा ते आपलं काय आहे, स्वरूप आहे. असं बुद्धिवृत्तीच्या निश्चयानं त्याला प्रथमतः काय होत असतं, परोक्ष आत्मज्ञान होतं. नंतर तो साधक गुरुनं उपदेश केलेल्या महावाक्याच्या द्वारे आपला आत्मा ब्रह्मरूप आहे अशी अभेद भावना करतो. गुरूंनी ज्यावेळी त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की त्यानंतर तो आपण देह नसून आत्मरूप आहोत आणि आपला जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. लक्षात आलं का? आत्मप्रत्यक्ष आणि ब्रह्मप्रत्यक्ष असे शब्द येतात. आत्मप्रत्यक्ष म्हणजे काय, तर आपण देह नसून आपण चैतन्यरूप आत्मा आहोत एवढं कळणं, त्याला म्हणतात आत्मप्रत्यक्ष. आणि ब्रह्मप्रत्यक्ष काय, तर आपला जो आत्मा आहे, आपलं जे स्वरूप आत्मा आहे तेच ब्रह्म आहे. आता चांगदेवाला योगाधिकाच्या साधनेनं एवढं तर कळालेलं होतं की आपण देह नसून देह भिन्न चैतन्य आत्मा ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे त्याला काय झालं होतं, आत्मप्रत्यक्ष झालेलं होतं, पण त्याला ब्रह्मप्रत्यक्ष झालेलं नव्हतं. आपण देह नसून आत्मा आहोत एवढं कळालं होतं, पण आपला आत्मा आपलं स्वरूप तेच ब्रह्म आहे. जे सच्चिदानंद घन परब्रह्म म्हणून जे म्हटलं जातं ते आणि आपला आत्मा एकच आहे हे कळालं नव्हतं. हे मुक्ताईच्या उपदेशानं त्याला कळालं. लक्षात आलं का? त्याला योगाधिकाच्या साधनेनं एवढं तर कळालं होतं, सामान्य माणसांसारखी त्याची देहात्मबुद्धी राहिलेली नव्हती. म्हणून तर तो या देहाचा काळ जवळ आला की दुसऱ्या देहात काय व्हायचा, प्रविष्ट व्हायचा. म्हणजे त्याला हे पूर्णपणे कळालेलं होतं की आपण देह नाही, या देहाच्या आधारानं राहणारं जे काय आहे चैतन्य ते आपलं स्वरूप आहे एवढं कळालं होतं. पण एवढं कळणं म्हणजे पूर्ण कळणं नाही. म्हणजे त्याला 1400 वर्षे साधना करून एवढं कळालं होतं फक्त की मी देह नाही, मी आत्मा आहे. पण आत्माच ब्रह्म आहे हे मात्र गुरु उपदेशाशिवाय कळू शकत नाही. म्हणजे गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, लक्षात, मुक्ताईचा पुत्र झाला 1400 वर्षाचा चांगदेव. लक्षात आलं का? म्हणून साधकाला देहापेक्षा आत्मा वेगळा आहे अशा बुद्धिवृत्तीच्या निश्चयानं त्याने त्या बुद्धिवृत्तीचा निश्चय केल्यामुळं मी देह नाही तर देह भिन्न मी आत्मा आहे एवढं त्याला परोक्ष आत्मज्ञान होतं, आत्म्यासंबंधीचं ज्ञान होतं. नंतर तोच साधक गुरुच्या उपदेशानं, महावाक्याचा उपदेश ज्यावेळेस गुरु करतात त्यावेळेस तो अभेद भावना करतो की आपला आत्माच ब्रह्मरूप आहे, नंतर मी ब्रह्म आहे अशी अखंड स्वरूपाच्या ठिकाणी साक्षात्कार स्वरूप असलेली वृत्ती पूर्णपणाने स्थित करतो. ब्रह्मानुसंधानातच काय राहतो, तत्पर राहत असतो. हे पहा, दोन अर्थ कसे सांगितले. पहिला जो अर्थ सांगितला त्याच्यामध्ये निष्काम कर्म उपासनेपासून निदिध्यासनापर्यंत ब्रह्म साक्षात्कार करणाऱ्या साधनांचा अनुक्रम सांगितलेला आहे. ब्रह्मसाक्षात्कार करून देणारी जी साधनं ती अनुक्रमे कशी आहेत, तर निष्काम कर्म करणं, निष्काम उपासना करणं, नंतर मग निदिध्यासन इत्यादी साधनं करणं आणि ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत जाणं, हा क्रम आहे. आणि दुसरा जो अर्थ आपण केला त्याच्यामध्ये अपरोक्ष असलेलं जे ज्ञान, तर तिथपासून आता अपरोक्ष ज्ञान झालं, पण अखंड ब्रह्मानुसंधानापर्यंत ज्या ज्ञान भूमिका त्यांचा काय सांगितला, क्रम सांगितला. असो, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आता आपल्याजवळ माणसांजवळ जी काही साधन सामग्री भगवंतानं दिलेली आहे, म्हणतो की नाही आपण नेहमी, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोग. ही सगळी काय आहेत, साधनं आहेत. भगवान हे साध्य आहे आणि त्या साध्याकडं जाण्याची ही काय आहेत, साधनं आहेत. ही हात पाय इंद्रिय मन बुद्धी इत्यादी आपल्याला जे दिलेली आहेत ती काय आहेत, आपल्याकडं साधन दिलेले आहे. या साधन सामुग्रीपैकी, या सगळ्या साधन सामुग्रींपैकी बुद्धीला काय आहे, महत्त्व आहे. आता
बुद्धी ही आत्मप्राप्तीचं काय आहे, साधन आहे. हे पहा, आत्मनिश्चयाची बरव जया आरिसाप आहे सावयव. आता इंद्रियांनी, बाकीच्या इंद्रियांनी जी जी साधनं आचरली, त्या इंद्रियांनी ती काय केली, साधनं केली, तर त्या साधनाचा जर बुद्धीवर परिणाम झाला नाही तर परमार्थात त्याचा उपयोग नाही. जी काही साधना आपण करू त्या साधनांचा काही ना काही परिणाम कुठं झाला पाहिजे, बुद्धीवर झाला पाहिजे. त्याचे विचार बदलले पाहिजेत ना. नाही रात्रंदिवस भजन चाललंय पण मग जर त्याच्या बुद्धीवर जर परिणाम झाला नाही, म्हणजे सुपरिणाम, चांगला परिणाम झाला नाही, तर मग केलेली साधनं ही निष्फळ झाली असंच लोक काय करत असतात, एवढं यानं अभ्यास केला, एवढा यानं भजन केलं आणि याच्या विचारात काय झालं नाही, बदलच झाला नाही, लोक म्हणतात. म्हणजे अन्य इंद्रियांनी केलेल्या साधनांचा परिणाम कुठं झाला पाहिजे, बुद्धीवर झाला पाहिजे. जर झाला नाही तर परमार्थात त्याचा काही उपयोग नाही. हे पहा, आता परमात्म्याला अनुभवायचं, त्या परमात्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, तर त्या अनुभव घेण्याचं ठिकाण कोणतं इंद्रिय आहे, अंतःकरण, मन, बुद्धी इत्यादी. हे यांनीच काय करायचं आहे, आपल्याला त्या देवाचा अनुभव घ्यायचा आहे. हे पहा, आम्ही नेहमी एक श्लोक सांगत असतो, त्या योगदर्शनाच्या टीकेमध्ये आलेला आहे. यथा गवाम सर्व शरीरजम पयः, ज्याप्रमाणे दूध हे गाईच्या सर्वांगामध्ये काय आहे, व्याप्त आहे, पण पयोधरान निस्सरतीह केवलम, पण आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते केवळ स्तनावाटेच घ्यावं लागतं. भलेही गाईच्या सर्व अंगामध्ये दूध व्याप्त असलं तर ते काही शिंगावाटे शेपटावाटे आपल्याला घेता येत नाही. त्या दूध प्राप्तीकरिता आपल्याला त्या स्तनांकडंच जावं लागत असतं. अगदी त्याचप्रमाणे हे पहा, सर्व इंद्रिये देवाच्या प्राप्तीसाठी दिलेली असली, सगळी साधनं आपल्याला त्या इंद्रियांनी करायची असली, तरी देखील त्या देवाचा अनुभव जो करायचा आहे तो कुठं करायचा आहे, बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्येच आपल्याला काय करायचं आहे. त्याप्रमाणे हा आत्मा जरी सर्व व्याप्त असला तरी त्याच्या प्राप्तीसाठी बुद्धीचीच काय आहे, आवश्यकता आहे. एकच एष सर्वेषु भूतेषु गूढात्मानः प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, एकाग्र असलेली जी बुद्धी, त्या बुद्धीच्या द्वारेच त्या परमात्म तत्वाचा काय केला जाऊ शकतो, अनुभव केला जाऊ शकतो. बुद्धीनेच अनुभव केला जाईल, पण अत्यंत ती कशी असली पाहिजे, एकाग्र तीक्ष्ण असली पाहिजे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. आपण उदाहरण सांगत आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रसंगी. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे की सुईमध्ये जर आपल्याला धागा ओवायचा असेल तर त्या धाग्याचं जे टोक काय करावं लागतं, एकाग्र करावं लागतं. आपल्याला एकाग्र केलं तर त्या छिद्रात काय होतो, त्या दोऱ्याचा प्रवेश होतो. जर एकाग्र नसेल तर प्रवेश होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे का बरं, कारण त्या सुईचे जे छिद्र आहे ते अत्यंत काय आहे, बारीक आहे. म्हणून मग त्याच्यात प्रवेश करायचा असेल तर त्याच्यापेक्षा बारीक होऊन काय करावं लागेल, प्रवेश करावा लागेल. तसं परमात्म तत्व हे काय आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि मग त्या सूक्ष्म असलेल्या परमात्म तत्वामध्ये बुद्धीचा प्रवेश व्हायचा असेल तर ती बुद्धी कशी असली पाहिजे, अत्यंत सूक्ष्म असली पाहिजे, एकाग्र असली पाहिजे. लक्षात आलं का? त्या बुद्धीला अनेक बुद्धीचे तरंग असे नसले पाहिजेत. ती काय केली पाहिजे, एकाग्र केली पाहिजे. आता हे पहा, सर्वांच्या अंतःकरणात परमात्मा आहे की नाही, हृदयेषु तिष्ठती, सगळ्यांच्या एरवी सर्वांच्या हृदयदेशी आहे की नाही, आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात परमात्मा असला तरी देखील त्याचा अनुभव सगळ्याला येतो का, नाही. सत्व गुण संपन्न सात्विक ज्याची बुद्धी आहे त्या बुद्धीलाच काय येतो, त्या परमात्मा तत्वाचा अनुभव येतो. रजोगुणी म्हणा, तमोगुणी म्हणा, अशा बुद्धीमध्ये परमात्म तत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून बुद्धी स्वच्छ करावी लागते, ती धुवून काय करावी लागते, शुद्ध करावी लागते. ती कशाद्वारे धुतल्या जाईल, निष्काम कर्म, निष्काम उपासनेच्या द्वारे त्या बुद्धीतले मल विक्षेप नावाचे दोष काय होतील, दूर होतील. आणि ईश कृपेनं, भगवंताच्याच कृपा प्रसादानं प्राप्त झालेलं जे वैराग्य आहे
त्यानं अंतःकरणातील ज्या विषय वासना आहेत त्यांचे संस्कार काय होतील, नष्ट होतील. अशा रीतीनं ती काय होईल, बुद्धी क्रमाक्रमाने शुद्ध होईल. हे पहा, तरी वैराग्याचे आधारे जी विषय टाकूनी दौडूनी बाहेरी शरीरी एकंदरे केले मन, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे निष्काम कर्म उपासनेनं हळूहळू मल विक्षेप इत्यादी दोष काय होतील, दूर होतील. पुन्हा भगवंताच्या कृपेनं जे वैराग्य प्राप्त होईल, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या विरा पूजा केली होय अपारा तोषाला. मग त्या पूजेनं संतुष्ट झालेला जो परमात्मा आहे, मग ती पूजे तोषलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसा येताया. वैराग्य सिद्धी प्रसाद म्हणून तो परमात्मा त्या साधकाला देतो. आणि त्या वैराग्यानं त्याच्या अंतःकरणातील ज्या विषय वासना आहेत त्यांचे जे संस्कार आहेत ते काय होतील, पूर्णपणे नष्ट होऊन जातील. आणि मग अशा त्या बुद्धीमध्ये भगवत तत्वाचा काय येईल, अनुभव येईल. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण आपल्या स्वतःलाच तो स्वतः काय करतो, ब्रह्मरूप भावी, मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे अशी काय करतो, तो भावना करतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्णपणे ब्रह्मनिष्ठा राखे. आणि तत्परायण अहर्निशी रात्रंदिवस त्याचंच काय करतो, तो चिंतन करत, त्याच चिंतनामध्ये तो राहतो. म्हणजे जसं आता आपण माणूस आहोत, आता आपल्याला मी माणूस आहे असं काही चिंतन करत राहावं लागतं का? नाही करावं लागतं, आहेच आहे ना, ही उच्च स्थिती. पण आता एखाद्याला भ्रमच झाला, लक्षात आलं का? वेळ लागल्यानंतर माणूस नाही का स्वतःला दुसरंच काहीतरी काय करतो, समजतो. मग त्यालाच काय करावं लागतं, समजून सांगावं लागतं. आता एखाद्या माणसाला भ्रमच झाला, मी माणूस नसून दुसराच काहीतरी आहे, तर त्याला त्या पूर्वस्थितीवर आणण्याकरता काय करावं लागेल, पुन्हा पुन्हा त्याला समजावून सांगावं लागेल. आणि त्याला देखील चिंतन करावं लागेल, मी कोण आहे, माणूस आहे, मी कोण आहे, माणूस आहे. रात्रंदिवस त्याला चिंतन करावं लागेल, मग त्या स्थितीवर तो येईल. आता आपण जे स्वस्थ माणसं आहोत, आता आपल्याला काही चिंतन करावं लागतंय का? नाही, काही चिंतन करण्याची गरजच नाही, कारण आपण माणूस आहोत. म्हणजे माणूस मानलेलंच आहे आपल्याला, आपण देह मानलेला आहे. तसा तो महात्मा त्या ब्राह्मी स्थितीमध्ये अखंड राहतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण तिथपर्यंत जाण्याकरिता अगोदर अज्ञान अवस्थेमध्ये मी देह आहे अशीच समजूत अनंत काळ पर्यंत काय केलेली होती, धारण केलेली होती. मी देह आहे असे संस्कार अनंत काळापासून त्याच्यावरती अनंत जन्मापासून आलेले होते. आता ते दूर करण्याकरिता त्याला हे चिंतन तर करणं अपेक्षित आहे की नाही, की मी देह नसून मी कोण आहे, आत्मरूप आहे आणि तो आत्माच ब्रह्म आहे. असं त्याला काय करावं लागणार, चिंतन. किती करावं लागणार, खूप करावं लागेल. पहिले संस्कार बुजेपर्यंत करावं लागेल. लक्षात आलं का? जर एखाद्यानं चुकीचा श्लोक म्हणजे चांगला श्लोक चुकीचा पाठ केला, चुकीचा श्लोक नाही, श्लोक चुकीचा पाठ केला, पाठांतर करतानाच काहीतरी ह्रस्व दीर्घ कशात तरी काय केली, त्यानं चूक केली. आता त्याने पाठ केला म्हणजे घोकून पाठ केला, म्हणजे 100, 200, 500 वेळेस काय केलं, घोकलं आणि त्याचा तो पाठ झाला. आता एखाद्या महात्म्याने तो ऐकला, एखाद्या विद्वानानं, सज्जन पुरुषानं, ज्ञानी माणसानं, आणि त्याला सांगितलं अरे या उच्चारणात काय आहे, त्रुटी आहे, चूक आहे, आणि पुन्हा त्याला तो शिकवला, जसा आहे तसं यथार्थ रीतीनं शिकवला. आता त्याला ते चुकीच्या उच्चारणाचे संस्कार जे झाले आहेत ते दूर होऊन शुद्ध रीतीनं पाठ करण्याकरिता किती वेळेस घोकावं लागेल. माग पाठ करण्याकरता जेवढं घोकलं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घोकावं लागेल. तसं आता आपल्या बुद्धीवर अनंत जन्माचे संस्कार आहेत की मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. प्रत्येक जन्मात आपण आपल्याला देहच काय करत आलेलो आहोत, मानत आलेलो आहोत. आता आपल्याला मी देह नसून मी आत्मरूप आहे असं शास्त्राने, संतांनी, सद्ग्रंथांनी आपल्याला काय केलं आहे, सांगितलेलं आहे. मग आपल्याला ते चिंतन करावं लागेल की नाही.
देह नव्हे मी हे सरे, मी देह नाही. लक्षात आलं का? हे अज्ञान एकदा का बाजूला झालं मग काय होणार? उरला उरे विठ्ठल. मग जो उरेल तो कोण? विठ्ठलच. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी इंद्रिय नाही, मी शरीर नाही. आणि मग या सर्वांच्या पलीकडचा आत्मा मी आहे. आणि शास्त्रामध्ये परब्रह्माचं जे वर्णन केलेलं आहे, हा आत्माच काय आहे? परब्रह्म आहे. असं त्याला काय करावं लागेल? चिंतन. मग तो करतो. तत्परायण अहर्निशी, रात्रंदिवस काय करतो? चिंतन. त्या वेदांत शास्त्रामध्ये वेदांताचं किती चिंतन करावं याच्या संबंधी श्लोक आलेला आहे. आसुप्तेरामृते कालम नयेद वेदांत चिंतया. ते म्हणतात झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोपी जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वेदांताचं काय करावं? चिंतन करावं. त्यांनी सांगितलं थोडं सुद्धा मध्ये अवकाश देऊ नये. म्हणजे सतत चिंतन करावं सांगितलं ना. कामादीनाम मनागपी, मना थोडासा सुद्धा अवकाश कामादी विकारांना प्रवेश करण्याकरिता देऊ नये. जर का चिंतन सुटलं तर मग हे कामादी विकार घुसायला काय आहेत? तयारच आहेत. म्हणून तर सांगितलं क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. एक क्षण सुद्धा मध्ये सोडू नका. मनाग अपी, थोडीशी सुद्धा संधी यांना देऊ नका. जर तुम्ही रोजचं तुमचं नियम असेल पारायण करण्याचा तर रोजच कराच. थोडी वेळ मागं पुढं झाली तर काय हरकत नाही, पण केलंच पाहिजे. एखाद दिवशी आळस केला की दुसऱ्या दिवशी सुद्धा आळस येणारच. लक्षात आलं का? सतत काय केलं पाहिजे? वेदांताचं चिंतन केलं पाहिजे असं सांगितलं ना. तसं बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीच्या निश्चयाने काय होतो? आत्मसाक्षात्कार होतो. ब्रह्मरूप भावी आपणा आपण. आणि तो साधक काय करत असतो? आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं निधिध्यासन करतो. आपल्या स्वतःच मी ब्रह्मरूप आहे अशी भावना करतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ब्रह्म हेच आपलं प्राप्तव्य स्थान आहे अशा दृढ निश्चयानं तो काय करत असतो? तत्परायण अहर्निशी. त्या ब्रह्मप्राप्तीचीच जी साधना आहेत त्या साधनामध्ये लागलेला असतो. रात्रंदिवस लागलेला असतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. हे पहा, वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. भाग्यवंताचं 5 असे श्लोक आलेले आहेत. कौपीन पंचक म्हणतात त्याला, भगवान भाष्यकार शंकराचार्यांचे. त्यातला पहिला श्लोक आपण म्हणत असतो नेहमी. वेदांत वाक्येषु सदा रमन्तः भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकमन्तः कर्णे चरन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. पहिली ओळ महत्वाची आहे. वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. ती संन्यासी महात्मे, ती भाग्यवंत असलेली संन्यासी महात्मे या वेदांत वाक्य विचारामध्ये सतत रममाण असतात. सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता. एवढंच काय, हे तर समजा शास्त्रातली वचनं सोडून द्या समजा, पण आपल्याला हरिपाठ रोज म्हणतो की नाही आपण? रिकामा अर्ध घडी राहू नको. 1 तास रिकामा राहू नको असं नाही, एखादा मिनिट रिकामा राहू नको असंही नाही, अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको. सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी त्याच्यातच लागून राहा. हा महात्मा जो आहे तो त्याच्यातच काय आहे? पूर्णपणे तत्परायण अहर्निशी. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्नि. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया गिवसीता आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असं व्यापक भलं ज्ञान, असं व्यापक असलेलं शुद्ध ज्ञान, जयाची या हृदया गिवसीत आले, ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले. म्हणजे असं हे ज्ञान, असं व्यापक ज्ञान, असं शुद्ध असलेलं व्यापक ज्ञान ते ज्याच्या हृदयाचा शोध करत आलं. लक्षात आलं का? त्या महात्म्याच्या हृदयाचा शोध करत करत ते ज्ञान त्याच्याकडे आलं. कोणतं ज्ञान? व्यापक ज्ञान. कसं ज्ञान? शुद्ध असलेलं ज्ञान. कसं? असं म्हणजे वर सांगितलं तसं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया गिवसीत आले.
तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. आता त्याची जी साम्य दृष्टी आहे ती बोले म्हणजे शब्दाने विशेषू काही, विशेष काय सांगावे. त्याच्या ठिकाणी साम्यता आहे, त्याची समदृष्टी आहे. हे काही शब्दाने सांगायचं आहे का? लक्षात आलं का? सांगण्याची गरज आहे का? असं शुद्ध व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध घेत आलेला आहे असा जो महात्मा, त्याच्या ठिकाणी या जगाकडं पाहण्याची जी समता दृष्टी आहे, साम्य दृष्टी आहे, ती बोलून काही सांगण्याची गरज आहे का? ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या ठिकाणी पूर्णपणे काय असते? साम्यता असते. पुढं बरीच उदाहरणं दिलेली आहेत, पहा, दूरही जायचंय. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असं चांगलं सर्व व्यापक असलेलं ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध घेत, तपास घेत घेत आलेला आहे, किंवा ज्यांना ते काय झालेलं आहे? प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या समत्व दृष्टीचं वर्णन शब्दांनी कसं काय करावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पहा, सर्वत्र ईश्वर दर्शन होणं हेच काय आहे? व्यापक ज्ञान आहे. स्वतःलाच केवळ आत्मरूप मानलंय, बाकीचे त्याला देहधारी दिसतात, हे काही खरं ज्ञान नाही आहे. सर्वत्र हरिदर्शन, सर्वत्र ईश्वर दर्शन, सर्वत्र आपणच आपण आहोत असं दर्शन होणं हेच खरं व्यापक आणि भलं म्हणजे शुद्ध असलेलं काय आहे? ज्ञान आहे. आता हे ज्ञान ज्याला होतं, आता त्याच्या दृष्टीनं त्याच्याहून वेगळा कोणी राहिलेलाच नाही आहे. तो जे जे आपण बोलत आलो की नाही, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे दिसे म्हणजे जे जे अनुभवाला येईल ते ते काय आहे? हरिरूपच आहे. मग सगळीकडंच तो काय पाहतो? आपण नेहमी चिंतन करतो की नाही, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, पण ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सर्व उपाधींच्या मध्ये ते चैतन्य व्यापलेलं आहे, पण आपल्याला दिसतं का ते? आपण कशाचा स्वीकार करतो? उपाधीचा. आपण कोणत्या रंगाने पाहतो? बाह्य रंगाने. आणि संत ज्यावेळेस या जगाकडे, हे ज्ञानी लोक ज्या जगाकडे पाहतात, या जीवांकडे पाहतात, त्यावेळेस मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. मुंगी असो की देशाचा राजा असो, दोघांकडे या उपाधींमध्ये चैतन्य आहे, या दृष्टीनंच कोण पाहतात? ते महात्मे. त्यांची विषमदृष्टी नाही, आपली विषमदृष्टी आहे. आपण पाहत असताना चैतन्य दृष्टीनं नाही पाहत. लक्षात आलं का? आपण काय पाहतो? उपाधी. हा मोठा माणूस आला, लक्षात आलं का? हा लहान माणूस आला. ही भेददृष्टी कोणाची आहे? आपली आहे. कारण आपल्याला हे असं व्यापक ज्ञान काय झालेलं नाही, प्राप्त झालेलं नाही. पण ज्याच्या हृदयाचा शोध घेत घेत हे असं भलं व्यापक असलेलं ज्ञान, शुद्ध असलेलं व्यापक असलेलं ज्ञान आलेलं आहे, म्हणजे ज्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या ठिकाणी साम्य दृष्टी आहे. ही काही शब्दाने सांगण्याची गरज आहे का? लक्षात आलं? तो ब्रह्मरूपतेलाच प्राप्त झालेला असल्यामुळं, काल मी बोलून गेलो तसं आमचे श्रीगुरू म्हणत असतात, मला कोणी वाईट माणूसच भेटला नाही. भेटेल कसा? जो जो भेटेल तो चांगलाच त्यांना वाटणार आहे. ते भगवत स्वरूपानंच त्याच्याकडे काय करणार आहेत? पाहणार आहेत. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचे हृदया गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काय. आता पुढे 3 ओव्यांमध्ये, म्हणजे आता एक ओवी गेल्यानंतर 90, 91 आणि 92 या 3 ओव्यांमध्ये, म्हणजे त्यातील 2.5 ओव्यांमध्ये या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी भेद कसा नसतो हे दृष्टांत दिलेले आहेत. अजून एक ओवी येईल, एक आपण पेची जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवल येत, पण त्याचा विचार आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकट मीरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांचील तो तेला हो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महा जगद्गुरु तुकाराम, शांती